हॅलो, हाय, नमस्कार. प्रिया ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज संध्याकाळचे वाजले होते 5. तर माझ्या स्वयंपाकाची तयारी चालली होती. तर म्हणलं आता 5 वाजले, पोरं यायचा टाईम झाला होता. तर मी इकडं दूध तापायला ठेवलं आणि इकडं तांदूळ निवडायला घेतले. आम्हाला सकाळ संध्याकाळ भात लागतो. आमच्या इकडं भात पिकतो, त्याच्यामुळं आम्ही सकाळ संध्याकाळ लागतो. इकडे मी तांदूळ निवडून आता भात घालणार होते. तर इकडं दूध तापायला ठेवलं आणि आता हे दुसरं दूध पण आहे, ते पण नाही तर त्याची साय वगैरे काढून ते पण तापायला ठेवते. हे बघा, मी ते दूध हे करून आपण आता साय काढून ते तापायला ठेवूया. हे साय काढून मी त्याचं तूप काढत असते. खूप घट्ट दूध येतं आमच्या इकडे. त्याच्यानंतर मी आता दूध तापायला ठेवलं. त्याच्यानंतर संध्याकाळचा पोरांचा यायचा टाईम झाला, त्याच्यामुळं आणि म्हटलं दूध लागतं प्यायला, त्याच्यामुळे मी दूध आधी तापायला ठेवत असते. त्याच्यानंतर मी सगळे भांडे लावणारे मांडणीला. ते सगळे भांडे त्याच्या जागेवर ठेवून येणार आहे. इकडे कुकर काढून ठेवला आहे मी भात लावायचा म्हणून. तर हे बघा, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे ना, प्रत्येक महिलाची किती घाई असते. सकाळ दुपार, संध्याकाळची तयारी, सकाळची तयारी. आता इकडं मी सगळे भांडे लावून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते. इकडे आता मी तांदूळ धुवून घेऊन आता त्याचा मस्त भात लावणार आहे. तर इकडं मी तांदूळ आता मस्त धुवून घेते आणि त्याचा भात लावून घेते, जेणेकरून माझा भात तरी होऊन जाईल. इकडे मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि भात लावून द्यायचा आहे. भात लावून झाला की मी लगेच आता पीठ मळायला घेणार आहे. तर मी आता इकडं आता भात लावून घेते
आणि आता पीठ मळायला पण घेते. दूध पण माझे तापून होतात त्यावर. मग त्यावर आता मी पीठ मळायला घेणार आहे. मी ताटात किंवा परातीत मळत नाही, मला अशा भांड्यातच आवडतं पीठ मळायला. पहिलं मी मीठ टाकून घेत असते, मग त्याच्यानंतर पीठ वरतून आणि मिक्स करून घ्यायचं. नंतर आता पाणी घेते, मग मी पीठ मळून ठेवते. ओवाचं पीठ माझं मळून झालेलं आहे. मी ते इकडं आता त्याच्यावर तवा ठेवून झाकून ठेवणार आहे, जेणेकरून माझ्या चपात्या लाटताना म्हणजे तवा वगैरे ठेवून लगेच लाटून घ्यायच्या. आता मी एकीकडे पीठ मळून घेतलं आहे, एकीकडे भात घालून घेतलेला आहे. आणि आपण आता ज्या भाज्या असतात ना संध्याकाळी करायच्या असतात मला त्या मी त्याची तयारी करणार आहे. हे बघा, आता मी त्याच्यानंतर मी किचन ओटा वगैरे सगळं स्वच्छ करून घेतला. मला खूप असं म्हणजे स्वच्छ लागतं सगळं क्लीन, असं म्हणजे मला असं आवडत नाही. किचन ओटा लगेच फडकं मारून घेत असते मी. त्याच्यानंतर मी आता भाज्या वगैरे काढून घेतल्या फ्रीजमधून, आणि मला कोणती भाजी करायची होती ती काढून घेतली. आणि संध्याकाळचं तुम्हाला माहिती आहे हलकंच आपलं. आता ह्या भाज्या मी आता निवडून घेते, स्वच्छ पाण्याने धुवून आणि निवडून घेऊया. त्याच्यानंतर मी सगळ्या अशा भाज्या शेंगा होत्या, श्रावणी घेवड्या म्हणतात आमच्या इकडे, तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला, तर त्या निवडायला घेतल्या. आणि त्याला राजमा पण म्हणतात. हा वल्ला राजमा आहे, लाल लाल असतात त्याचे दाणे, खूप प्रोटीन असतं याच्यामध्ये. हे बघा, खूप छान अशा शेंगा आहे. आमच्या इकडे अशाच भेटतात, वल्ला राजमा म्हणतात त्याला. वाळेल पण भेटतो वल्ला राजमा, खूप छान लागतो, खूप छान भाजी होते याची. तर मी इकडे सोलून घेते. तसा माझा राजमा सोलून झाला आहे. आणि त्याच्यानंतर मी आता सुकी भाजी आणि एक पातळ भाजी राहते माझी, ती करून घेणार आहे. तर त्याच्यानंतर मी आता सुकी भाजीची तयारी करून घेते. हे बघा, माझा राजमा सोलून झालेला आहे. तेवढ्या शेंगांमध्ये तेवढेच हे निघाल्या, दाणे निघाले. याच्यानंतर मी भेंडी अशी स्वच्छ धुवून एकदम स्वच्छ धुवायची, 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. आणि एका टॉवेलवर किंवा नॅपकिनवर आपल्याला निथळायला किंवा त्याच्यावर टाकून द्यायची आहे.
त्याच्यानंतर मी पुसून घेणार आहे आणि स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला ते पुसून घ्यायची व्यवस्थित. जसं काही त्यांना आंघोळच घातली असं हे प्रकार त्यांना टावेल गुंडाळला आहे. आता आपण ती कापायला घेऊया. त्याच्यानंतर आता आपण ती चिरून घेऊया. सगळी भेंडी अशी चिरून झालेली आहे. तर बघू शकता इकडे माझी सगळी भेंडी अशी चिरून झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मी आता कढई तापायला ठेवणार आहे. तर बघा मी आता कढई तापायला ठेवली, त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि इकडे मिरच्या कटिंग करून ठेवलेलं आहे. तर त्याच्यानंतर आता आपल्याला भाजी फोडणीला द्यायची आहे. हे बघा मी कढई तापायला ठेवली. आणि त्याच्यानंतर माझी भेंडीची फोडणी देऊन झाली आहे. त्याच्यात लसूण आणि मिरच्या टाकलेल्या आहे आणि मोहरीची फोडणी दिली होती. तर बघू शकता माझी भाजी झालेली आहे. आता त्याच्यानंतर आपण हे करायला घेऊया. त्याच्यानंतर मी लिंबू घेतलेला आहे आणि लिंबू मी भेंडीमध्ये पिळून टाकत असते. खूप छान आणि टेस्टी होते. त्याच्यानंतर मी परत एकदा परतून घेतलेले आहे जेणेकरून ती भेंडी चिकट होत नाही. आणि त्याच्यानंतर मग अंशुमन आला होता शाळेतून. तर हे बघा पोरांची शाळा सुटली, 5:30 वाजून गेले होते. हे बघा अंशुमन आलेला आहे शाळेतून. आणि त्याच्यानंतर मी त्याला दूध दिलं. हे बघा त्याला दूधच देत असते मी, त्याच्यात काहीच टाकत नाही. दूध दिलं त्याच्यानंतर. आणि इव्हिनिंगचा टाईम होता ना, तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. इव्हिनिंगचा ब्लॉग होता संध्याकाळचा आणि त्याच्यानंतर मी वरती चक्रा मारायला आले होते. तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर चला.